बरीच वर्ष झाली तुला, तू काम करतेस इंडस्ट्रीमध्ये. कधी असं बॅक ऑफ द माइंड विचार असतो की आपण हे केलं आता आपल्याला नेक्स्ट काम मिळेल, व्हॉट नेक्स्ट हा विचार असतो कधी डोक्यामध्ये, किंवा होता आधी? हो असतो ना. म्हणजे जेव्हा आपण इतरांची कामं बघतो किंवा आत्ता तर OTT इतकं सुरू झालंय, तर मग तेव्हा बघून असं वाटतं की आपल्याला काहीतरी अजून छान करायचं यार, अजून हे कधी माझ्या वाटायला येईल, किंवा असा रोल मिळाला तर मला चोपायला आवडेल, किंवा एक असा रोल ज्याच्यावर मला खूप काम करायचं आहे आणि खूप 100% देऊन काम करायचं आहे, असं सगळं येतच मनात प्रत्येक वेळी. तर देवयानी नंतर मला असं वाटलं होतं की मला लीडसाठी विचारतील किंवा मी त्याच्यासाठी एफर्ट्स घ्यायला पाहिजेत. तर अगेन मग दिल दोस्ती दुनियादारी माझ्या आयुष्यात आलं. तर तेव्हा मी लीडसाठीच ऑडिशन दिलं होतं आणि होता होता राहिलं हेही मला माहिती होतं. पण मग त्या म्हणजे मला वाईट वाटलं, अर्थात ते वाईट वाटणं साहजिक आहे. पण मग म्हटलं की ठीक आहे. त्यानंतर मला संजय दादांनी त्याच सिरियलमध्ये एक वेगळं कॅरेक्टर दिलं. तर ते पण खूप चॅलेंजिंग होतं की माझी पर्सनॅलिटी पाहता ते, आणि त्या TV इंडस्ट्रीतलं ते खूप बोल्ड कॅरेक्टर होतं, प्रगल्भा म्हणून, की नॉर्मली मुलं लाईन मारतात मुलींवर, तर यात मुलगी लाईन मारते. तर माझा बेसिक प्रॉब्लेम की मी अनोळखी मुलांशी बोलूच शकत नाही, नजरेला नजर देऊन मी नाही बोलू शकत, किंवा रादर आपलं ते एक असतं ना की आपल्याला कोणीतरी आवडत असतं एखादा मुलगा, किंवा आपल्याला कळतं की आपल्याकडे बघतोय, तर मग आपल्याला त्यांना टाळूनच बोलायचं असतं. सो अशी पर्सनॅलिटी असताना हे कॅरेक्टर मला दिलं की जिकडे ती आल्या गेल्या सगळ्या मुलांवर लाईन मारते. तर जेव्हा म्हणजे तो टेलिकास्ट झाला तो एपिसोड, तेव्हा आई बाबा म्हणाले काय केलंय, आणि माझं पण झालं की यार असं वाटतंय का. पण मग अगेन हळूहळू हळू त्या कॅरेक्टरची डेप्थ कळली आणि ते कसं आहे, मग ते आवडतंय, लोकांकडनं प्रतिक्रिया यायला लागल्या, आई बाबांना पण इकडनं तिकडनं कळत होतं की छान होतंय वगैरे वगैरे. तर त्यात माझा लुक खूप चेंज केला होता. देवयानी टू प्रगल्भा जर आपण पाहिली तर ती खूप वेगळीच होती, आणि ती ग्लॅमरस नव्हती, पण ती छान. आणि माझंच असं होतं, ओ स्क्रीनवर मी इतकी गोड दिसते, इतकी छान दिसते, हे प्रेक्षकांकडनं पण कळत होतं. आणि मला खूप कमीदा आवडते, जी मी दिलदोस्तीत मला आवडली होती. आणि टीम छान होती. विनोद लवेकर, विनोद दादा खूपच कमाल होते. म्हणजे मी त्यांना विचारायचं चांगलं म्हणजे होतंय ना, तर ते म्हणायचे तुला मजा आली का करताना, तुला मजा आली म्हणजे ते छान होते. आणि ते मला तिथनं सापडलं की येस, मला काम करताना मजा आली पाहिजे म्हणजे माझं काम छान झालंय. हे मी विनोद दादांकडनं शिकले. पण असं का की तुझी तू कमी आवडते स्क्रीनवर बघायला, असं का? नाही माहित नाही मला, किंवा मला चुका दिसतात ग सतत, मला माझ्या की अरे अरे असं का वगैरे. आणि असं मी जरा ऑकवर्ड होते स्वतःला स्क्रीनवर बघताना. खूप कमीदा असं होतं की हे छानच झालं, किंवा खूप हास्य जत्रेतले असे एपिसोड्स आहेत की हे मी छान केलं, मला मजा आली होती, बघूया. अदरवाईज असं एक छोटं कुठेतरी राहतं ना आपलं, तर मग ते असं वाटतं की हे इथपर्यंत का नाही पोहोचू शकले मी वगैरे, हे होतं माझं बऱ्याचदा.